सणासुदीचे दिवस सुरू झाले की बाजारामध्ये मिठाई शॉपमध्ये खूप सारी मिठाई येऊ लागते, परंतु ही मिठाई किती दिवसांपूर्वीची आहे हे आपल्याला माहिती नसतं। तर आज घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने मस्त असा तुमचा एक मिठाई बॉक्स भरेल अशी मिठाई मी तुमच्यासोबत शेअर करते आहे आणि सगळ्यांच्या आवडीची अशी ही काजू कतली आहे। तर आज 3 फ्लेवर्स मध्ये ही काजू कतली कशी करायची आणि यामध्ये अजून सुद्धा व्हेरिएशन्स कसे करायचे हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे जाऊन सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। तर सगळ्यात आधी इथे मी साधारणतः 2.5 कप एवढे काजू घेणार आहे। आता काजू थोडेसे जास्त घेतलेले आहेत कारण मला तुम्हाला 2-3 प्रकार करून दाखवायचे आहेत। तर काजू कतली बनवण्याची पद्धत बरीच वेगवेगळी असते। कोणी काजू भिजत घालतात, कोणी काजू स्वच्छ धुवून घेतात किंवा कोणी काजू डायरेक्ट मिक्सरला वाटून सुद्धा त्याची काजू कतली बनवतात। आता मी इथे स्वच्छ धुवून घेते आहे, ज्यामुळे काजूचा वरचा भाग जो आहे तो थोडासा पांढरा शुभ्र होतो आणि काजू कतली सुद्धा त्याचा रंग आहे तो पांढरा शुभ्र येतो। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही 2 ते 3 तास याला भिजत घालून सुद्धा याची पेस्ट करू शकता। आता साधारणतः 1/4 कप एवढं मी यामध्ये पाणी घातलेलं आहे, म्हणजेच पाव कप पाणी घालायचं आहे। जेवढं कमी पाणी तुम्ही घालाल तेवढी पेस्ट तुम्हाला नंतर फारसं परतावं लागणार नाही। तर आता मला जास्त काजू असल्यामुळे अर्धा कप एवढं मी पाणी घातलेलं आहे आणि वाटून घेतलेली आहे। तर वजनी प्रमाण जर तुम्ही याचं बघितलं तर मी 300 ग्रॅम एवढे काजू घेतलेले आहेत आणि यासाठी साधारणतः मी 250 ग्रॅम एवढी साखर वापरलेली आहे। तुम्ही 200 ते 250 ग्रॅम पर्यंत साखर याला वापरू शकता। जनरली आपण बाहेरून जी मिठाई घेतो किंवा काजू कतली घेतो तिथे जेवढे काजू आहेत तेवढीच साखर वापरली जाते, परंतु मी आता थोडीशी कमी घातलेली आहे। तर आता काजू पेस्ट आणि साखर मी डायरेक्ट पॅनमध्ये कढईमध्ये घेतलेली आहे आणि आता आपल्याला हे चांगलं परतवून घ्यायचं आहे। तुम्ही आणखीन एक गोष्ट इथे करू शकता, जर तुम्हाला डायरेक्ट मिक्सरमध्ये साखर आणि काजू वाटायचे असतील तर तेही वाटू शकता। आता माझं जे बॅटर आहे ते थोडं जास्त असल्यामुळे मी एक घेतलेलं आहे वाटून, म्हणजे काजू वेगळे वाटलेले आहेत आणि मग त्यामध्ये साखर घातलेली आहे। आणि आणखीन एक गोष्ट टिप महत्त्वाची की काजू कतली करताना जर तुमच्याकडे नॉनस्टिक पॅन असेल तर तो वापरा। आता माझं बॅटर खूप जास्त आहे त्यामुळे मी मोठा पॅन घेतलेला आहे। तर जोपर्यंत साखर विरघळते तोपर्यंत इथे थोड्याशा कोमट दुधामध्ये मी केसर भिजत घातलेला आहे आणि इथे तुम्ही बघू शकता आता साखर विरघळली आहे। आणि यातले जे 3 प्रकार मी तुम्हाला दाखवते आहे, तुम्हाला जर ॲट अ टाइम एकच प्रकार बनवायचा असेल तर नंतर ज्या गोष्टी मी घालणार आहे काजू कतलीमध्ये फ्लेवरिंगसाठी ते तुम्ही इथे साखर विरघळल्यानंतरच घालू शकता आणि काजू कतली बनवू शकता। आता मी 3 प्रकार करते आहे, त्यामुळे मी पीठ थोडंसं हे जे आपलं काजू कतलीचं मिश्रण आहे ते थोडंसं घट्ट झालं की मग एक यामध्ये ऍड करणार आहे। तर आता साधारणतः 10 ते 12 मिनिटांमध्ये हे मिश्रण चांगलं घट्ट होतं आणि हे होत आलंय हे समजण्यासाठी एक ट्रिक आहे। एक गोळा तुम्ही बाजूला करून बघा आणि तो जर चांगला सेट होत असेल, हाताने तुम्ही त्याचा गोल गोळा करू शकत असाल तर याचा अर्थ काजू कतलीचं मिश्रण मस्त आता सेट होण्यासारखं झालेलं आहे। तर चांगलं घट्ट होईपर्यंत आपल्याला मिक्स करायचं आहे। नॉनस्टिक पॅनमध्ये केलं तर ते तळापासून वेगळं होतं आणि त्याचा कढईमध्ये सेपरेट असा गोळा होतो। तर तसं झालं तर तुम्ही ते काढून बघा, हातावर गोळी करून बघा त्याची, ती जर व्यवस्थित सेट होत असेल तर ते काढून तुम्ही काजू कतलीसाठी सेट करू शकता। आता इथे थोडासा तुपाचा हात लावून एक तर तुम्ही एका प्लेटमध्ये किंवा बटर पेपरवर अशा प्रकारे याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करायचं आहे आणि आता मी याला लाटून घेणार आहे। लाटण्यासाठी बटर पेपरचा वापर केला तर ते सोपं पडतं कारण खाली चिकटत नाही। जर तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर तुम्ही ताटाला तूप लावा आणि त्यावर अशा पद्धतीने तुम्हाला जेवढी जाड ठेवायची आहे त्याप्रमाणे काजू कतली जी आहे ती लाटून घ्यायची आहे। तर इथे अशा प्रकारे मी एवढी जाड ठेवलेली आहे, फार पण जाड नाही किंवा फार पण पातळ करू नका। तर काजू कतली जशी बाजारात मिळते त्या आकारामध्ये किंवा त्या साईजमध्ये थिकनेसमध्ये तुम्ही त्याला करू शकता। तर आता मी याला छान असं लाटून घेतलेलं आहे आणि लाटल्यानंतर साधारणतः अर्ध्या तासामध्ये लगेच काजू कतली सेट व्हायला सुरुवात होते। तर आता यावर जसं बाजारामध्ये मिळतं चांदीचा वर्ख तो मी लावत आहे। मागे एका व्हिडिओमध्ये मला बऱ्याच जणींच्या कमेंट्स आल्या होत्या की चांदीचा वर्ख ताई तू कुठून घेतलास? तर ड्रायफ्रुट्सचे जे शॉप्स असतात त्या शॉपमध्ये तुम्हाला चांदीचा वर्ख मिळून जाईल। त्याच्या अशा शीट्स येतात वेगवेगळ्या आणि त्या तुम्ही वापरू शकता। वापरताना खूप काळजी घ्यावी लागते कारण
तो खूपच हलका असतो आणि लगेच उडतो। तर आणखीन एक गोष्ट, पहिल्या फ्लेवरमध्ये थोडीशी वेलची पावडर मी घातली होती, माझ्याकडून तो व्हिडिओ स्किप झालेला आहे। तर वेलची पावडर घाला जर तुम्ही नॉर्मल फ्लेवर बनवत असाल तर, नसेल आवडत तर स्किप केलं तरीही चालतं। आता दुसऱ्या फ्लेवरमध्ये इथे मी केसर जे दुधामध्ये भिजत घातलेलं होतं त्यातलं फक्त केसर काढून यामध्ये घातलेलं आहे आणि थोडासा ऑरेंज कलर घातलेला आहे, कारण केसरचा कलर जसा असतो त्या प्रकारे आपण याला आता फ्लेवरिंग देणार आहोत। तर ही केसर काजू कतली आहे दुसऱ्या फ्लेवरची आणि इथे तुम्ही बघाल तर आता मी याला छान असं लाटून घेत आहे। जर तुम्हाला नंतर असं दूध घालायचं नसेल तर जेव्हा आपण काजू कतलीचं मिश्रण चांगलं फेटतो तेव्हाच तुम्ही त्या काजू कतलीसाठी आपण जे भिजत घातलेलं केसरचं दूध आहे ते तिथे घालू शकता, ज्यामुळे ते तेव्हाच मिक्स होऊन जाईल। त्यानंतर इथे पिस्ताचे काही फ्लेक्स मी घातलेले आहेत, काजू केसर पिस्ता असा हा मस्त असा फ्लेवर तयार होतो याचा। आणि केसर अशा प्रकारे मी थोडंसं वरच्या बाजूने पण लावते आहे, पिस्ता लावते आहे आणि चांदीचा जो वर्क आहे तो थोडा थोडा असा लावते आहे, म्हणजे संपूर्ण शीट मी तिथे लावत नाहीये, एकदम थोडा थोडा असा जागोजागी थोडासा लावते आहे, ज्यामुळे खाली आपण जे पिस्ता लावलेले आहेत किंवा केसर लावलेले आहेत ते सुद्धा दिसेल। तर अशा प्रकारे आपला दुसरा जो फ्लेवर आहे एकदम सोप्या पद्धतीने केसर पिस्ता फ्लेवर तयार झालेला आहे। तिसऱ्या फ्लेवरसाठी इथे मी काजू कतलीचं मिश्रण घेतलेलं आहे प्लेनवालं आणि त्यानंतर त्यामध्ये थोडासा गुलकंद जो असतो आपण रोज फ्लेवरमध्ये बनवतोय गुलकंद घातलेला आहे, थोडासा गुलाबी कलर घालायचा आहे। तुमच्याकडे रोज इसेन्स असेल किंवा रोज वॉटर असेल जे खाण्यासाठी वापरलं जातं ते सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता आणि त्यापासून काजू कतली तयार करू शकता। आणखीन एक फ्लेवर तुम्ही यामध्ये करू शकता की पान काजू कतली करू शकता, जे बाजारामध्ये स्वीट पान मिळतं, मिठा पान म्हणतात त्याला, ते आणून तुम्ही मिक्सरमध्ये वाटून जरी या मिश्रणात घातलं तरीही त्याचा फ्लेवर अप्रतिम लागतो। नक्की ट्राय करा। आणि मुलांसाठी मी चॉकलेट काजू कतली सुद्धा ट्राय करणार होते, परंतु मिश्रण मला असं थोडंसं कमी वाटलं त्यामुळे मी नाही केला, परंतु तुम्ही थोडीशी कोको पावडर जेव्हा आपण ते फेटतो त्यामध्ये घालून जर केलं तर नक्की तो फ्लेवर सुद्धा खूप छान होऊ शकतो। तर ट्राय करायला काही हरकत नाही आहे कधीतरी। तर इथे तुम्ही बघू शकता मस्त आपली काजू कतली सेट झालेली आहे आणि पट्टीने कट केलं की ते छान कट होतं। तर स्टीलची पट्टी आहे जी मी स्वयंपाकासाठी म्हणजे बऱ्याच रेसिपीसाठी वापरते जेव्हा मी केक करायचे। तर अशा प्रकारे मी याला छान जो कतलीचा आकार आहे डायमंड शेप कट करते आहे। इथे तुम्ही बघू शकता साईडच्या ज्या कटिंग्स आहेत त्या हळूहळू गायब व्हायला सुरुवात झालेली आहे, कारण लहान मुलं घरात असली की त्यांना हे सेट वगैरे काहीही नको असतं, पटकन कर आणि खायला दे। तर नेहमीप्रमाणे आमच्याकडे रांगा लागलेल्या असतात खाण्यासाठी आणि या काजू कतलीचे साईडचे जे एक्स्ट्रा जे आहे पार्ट ते मी मुलांना खायला देत आहे, कारण अजून तुम्हाला फायनल रिझल्ट दाखवायचा आहे मला। तर जशी मी काजू कतली कट केलेली आहे त्याचप्रमाणे बाकीच्याही कट करते आहे आणि इथे तुम्ही बघू शकता तीनही काजू कतली आपल्या मस्त सेट झालेल्या आहेत आणि अर्ध्या पाऊण तासात सेट होतात। रूम टेम्परेचरलाच ठेवा आणि मस्त एन्जॉय करा। बाहेरून बाजारातून महागडी आणण्यापेक्षा घरच्या घरी वेगवेगळ्या फ्लेवर्समध्ये करून नक्की खा। आणि रोज फ्लेवरची जी काजू कतली आहे त्यावर मी थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या सुद्धा घातल्या होत्या आणि लाटण्याने एकदा फिरवून घेतलं की त्या छान स्टिक होतात। तर अशा प्रकारे आपली मस्त अशी काजू कतली 3 फ्लेवर्समध्ये तयार आहे। या रक्षाबंधनला येणाऱ्या सणासुदीला घरीच बनवा आणि मस्त हेल्दी आणि फ्रेश तुमच्या हाताने बनवलेल्या जे स्वीट्स आहेत किंवा मिठाई आहेत त्या एन्जॉय करा। अजूनही खूप साऱ्या मिठाई आपल्या चॅनलवर अपलोड होणार आहेत, त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, फॉलो करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि हो तुमच्या छान छान कमेंट पोस्ट करायला विसरू नका। भेटूयात एका नवीन व्हिडिओ, तोपर्यंत बाय बाय।